रायगडमधील महायुती नगरपालिकेप्रमाणेच राष्ट्रवादी आणि भाजपची युती होऊन शिवसेना बाहेर राहणार. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं सूचक वक्तव्य. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. नगरपंचायत निवडणुकीत पराभव झाल्यामुळे माजी आमदार रमेश कदम यांचा राजीनामा. पक्षामध्ये किंमत नसल्याची कदम यांनी व्यक्त केली खंत. मतदारांसाठी मतदान केंद्र शोधण्यासाठी नागपूर महापालिकेचे प्रयत्न. माझे मतदान ॲपवरून मतदारांना मतदान केंद्र शोधता येणार. नाव किंवा मतदान ओळखपत्र क्रमांक टाकून एका क्लिकवर मतदान केंद्राचा पत्ता उपलब्ध होणार. सोशल मीडियावरनं छुपा प्रचार करणाऱ्यांना निवडणूक आयोगाची करडी नजर. मुदत संपल्यानंतर जर कोणी प्रचार करत असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार. फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स अशा विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आयोगाची नजर. मुंबईत 26 जानेवारीपासून हार्बर रेल्वे मार्गावर धावणार एसी लोकल. सीएसएमटी ते पनवेल मार्गावर एसी लोकलच्या 14 फेऱ्या धावणार. मुंबईमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 3 छाव्यांचा जन्म. उद्यानाचं वन्यजीव संवर्धन आणि संशोधन केंद्र म्हणून असलेलं महत्त्व अधिक बळकट होणार. पालघरमध्ये मकर संक्रांती निमित्ताने वाहतूक पोलिसांचा अनोखा उपक्रम. नायलॉन मांजापासून इजा होऊ नये यासाठी दुचाकी स्वारांना गळ्याला लावण्यासाठी सेफ्टी बेल्टचं वाटप. जेजुरीच्या खंडोबा मंदिरात मकर संक्रांत उत्साहात साजरी. मंदिरामधील मुख्य गाभाऱ्यात आकर्षक सजावट तर महिलांकडून मंदिर परिसरात वाण वाटत मकर संक्रांत साजरी. शिर्डीत मकर संक्रांतीचा उत्साह. आकर्षक फुलांच्या सजावटीने साई मंदिर परिसर बहरला. नाशिक येथील देणगीदार आणि साई भक्त कैलाश शहा यांच्या देणगीतनं मंदिराला आकर्षक सजावट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.